पाऊस पडायला सुरुवात झाली की साप बिळातून बाहेर पडायला लागतात आणि ते पाऊस पडल्यावरच जास्त का दिसतात हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगते. तर हे ना आमच्या शेजारच्या पार्किंगमध्ये ना ते भाऊजी नेमके बोर चालू करायला आले होते आणि पार्किंगमध्ये त्यांनी साप पाहिला. तसाच साप आहे ना छोटासाच होता, पण कसं आहे माणूस किती मोठा असला तरी, किती छोटा साप असला आणि किती मोठा माणूस असला ना तरी त्याला सापाची भीती वाटते. मला पण खूप भीती वाटते. तर बघा साप पकडला गणेशदादांनी. हे गणेशदादा आहेत, गणेश टिळेकर, तळेगावमध्ये राहतात आणि ते सर्पमित्र आहेत. असे बरेच त्यांना नाही का फोन येतात साप पकडण्यासाठी कुठे पाहिल्यावर, आणि ते बऱ्याच ठिकाणी किती रात्र असले ना तरी जातात. तर तेच आम्हाला सांगत होते आणि आम्ही काय आरडाओरडा झाला म्हणून काय चाललंय म्हणून पाहायला गेलो ना, तर तिथे गेल्यावर त्यांना पहिल्या माझ्या मिस्टरांनी त्यांना विचारलं, तुम्ही गणेश टिळेकर का? कारण आहे ना जेव्हा 10 वर्षापूर्वी मला साप चालू होता ना त्याचे बाईट खूप मोठे होते आणि आम्हाला कळत नव्हतं कोणत्या जातीचा साप आहे, कारण साप काय आम्ही पाहिला नव्हता. पण ह्या दादांनी पाहिल्यावर सांगितलं की साप खूप हुशारी होता, कारण त्याच्या दाताचं जे अंतर आहे ना त्याच्यावरून त्यांना कळतं. तर ते म्हटले की विषारी होता पण वरच्यावर बाईट झालाय, त्यामुळे जीवाला काही धोका नाही, तरी पण मी हॉस्पिटलमध्ये होते. असं बघा, साप पकडल्यानंतर त्यांनी ना त्याला अगदी अलगद त्याला बॉटलमध्ये बंद केलं आहे. खरंच त्यांना आहे ना खूप ट्रेनिंग असते आणि अनुभव पण असतो की सापांना कसं पकडायचं काय. आपण तर हात लावायचा पण विचार करू शकत नाही. तर त्यांनी बिस्लरीमध्ये ना अगदी इझीमध्ये त्याला आहे ना बंद केलं बघा, आणि त्याच्यानंतर त्याला ऑक्सिजन घेण्यासाठी बघा हे ना अगरबत्तीने त्यांनी ना त्या बिस्लरीला बिळ पाडलेत की जेणेकरून त्याला म्हणजे गुदमरणार नाहीत, म्हणजे नाही का ऑक्सिजन घेता येईल त्या सापाला. तर साप टाकीत पकडला असता तर मी त्यांना म्हणत होते की साप जर टाकीत पकडला असता तर जास्त अवघड गेलं असतं का. तर ते म्हटले नाही की पाण्यात साप पटकन पकडते तो, उलट आम्हाला तसं कुठं जाऊन बसला ना थोडेसे कष्ट जास्त घ्यावे लागतात. आणि हे बघा बॉटलमध्ये ठेवला त्यांनी, आणि आमची ओळख निघाली त्याच्यामुळे ना साहेब म्हटले चला चहा घ्यायला. तर ते म्हटले आम्ही काही चहा घेत नाही. मग त्याच्यामुळे म्हटलं चला सरबत करूया. मग मला सरबत बनवायला सांगितलं. मी मस्त सरबत बनवायला सगळ्यांना सरबत दिला. आयुष मात्र मस्त त्या सापाची बॉटल घेऊन बघत बसला होता सापाकडे बारीक. तर त्यांना हा पहिला प्रश्न होता माझा की साप विषारी आहे का. तर ते म्हटले नाही साप विषारी नाही आहे, हा साधा साप आहे, हा चावल्यावर सुद्धा काही होत नाही माणसाला, पण कशाला रिस्क घ्यायची नाही का. त्याच्यामुळे आपण सापांपासून लांबच राहिलं पाहिजे. आणि साप पाऊस पडल्यावरच का निघतात तर हे सांगते मी तुम्हाला की काय होतं, पावसाचं पाणी नाही बिळांच्यात जातं आणि साप बऱ्याचदा बिळातच लपून बसलेला असतो, कारण त्याला पण माणसांची भीती वाटत असते. जशी आपल्याला सापांची भीती वाटते तसं तो एक त्याची जागा असते ती लपण्याची, आणि त्या लपण्याच्या जागेत जेव्हा पावसाचं पाणी जातं ना त्यावेळेस तो कुठेतरी इकडे तिकडे सैरावैरा पळत असतो आणि त्याच वेळेस आपल्या नजरेस पडतो आणि आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. तर असो, कसा वाटला आजचा डेली व्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जाता जाता आमच्या मनी प्लॅनवर बसलेल्या चिमण्या कोणत्या जातीच्या आहेत हे पण त्यांना माहीत होते, ते पण त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे आमच्या चिमण्यांची त्या बसतात ना त्यांची जात कोणती आहे ही पण आम्हाला कळली. चला मग बाय बाय.